ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शांति शांति शांति। आपण जगामध्ये विहार करतो, विविध प्रकारच्या लोकांच्या संगतीत येतो, विविध धर्म, विविध मनोवृत्ती आपल्या समोर असतात. भगवंतांनी आतापर्यंतच्या जे 16 अध्याय आहेत, अर्जुन विषाद योगापासून तर दैवासुर संपद विभाग योग इथपर्यंत आपल्याला परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. मानवतेला जगामध्ये स्वतःचं आयुष्य कोणत्याही प्रकारे न गुंतता स्वतःच्या वासना संपवण्यासाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. दैवी पुरुषाचे गुणधर्म काय, आसुरिकाचे काय, थोडक्यात तुम्हाला कळायला पाहिजे कोण चांगला आहे कोण वाईट आहे, तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी गीताच्या स्वरूपामध्ये मानवतेला केलेला उपदेश आहे. आपण इतर ग्रंथ पाहतो, त्याच्यामध्ये ग्रंथाचे जे लेखक आहेत ज्या महान व्यक्तींनी हे आध्यात्मिक ज्ञान लिहून ठेवलेले त्यांना जो भगवंतांचा परमात्मा परमेश्वराचा साक्षात्कार प्राप्त झाला, त्या साक्षात्काराच्या अनुभवातून त्यांनी लिहून ठेवलेलं, शिष्यांपर्यंत पोहोचवलेलं, श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेलं ज्ञान आहे. ते आध्यात्मिक ग्रंथ म्हणून आपल्याला उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, बायबल आहे, कुराण आहे, ते त्या त्या महात्म्यांना जो आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, जो देव त्यांनी जाणला, तो जाणून आपल्या समोरचे जे श्रोते आहेत त्यांना कळेल या पद्धतीने लिहून ठेवलंय. साधं उदाहरण, भगवत गीता त्याच्या अगोदर वेद होते. सत्ययुगामध्ये वेद होते. लोक वेदांचं आचरण करायचे, त्यांना ज्ञान प्राप्त होतं, त्यांना समजायचं सर्व. त्यांची मने शुद्ध होती, पवित्र होते, त्यांना शक्य होतं. म्हणून त्यांच्यासाठी तो सहज व्यवहार आहे. पण कालांतराने सत्ययुग गेलं, लोकांच्या मनामध्ये हळूहळू वासनांरूपी विष कालवायला सुरुवात झाली या प्रकृतीमुळे, या जगातील आकर्षणामुळे. म्हणून हळूहळू ते वेदही समजेनासे झाले. मग भगवद्गीतेची निर्मिती केली. वेदव्यासांनी भगवद्गीता लिहिली, वेदव्यासांनीच वेद लिहिले आणि वेदव्यासांनीच भगवद्गीता लिहिली. का? समजत नाही म्हणून संपूर्ण
वेदांचं जे ज्ञान आहे ते वेदांमधील उपनिषदांमध्ये आहे. त्या उपनिषदांचं ज्ञान त्यांनी भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये एकत्रितपणे व्यक्त केलेलं आहे. प्रत्यक्ष भगवंतच ते ज्ञान देत आहेत तुम्हाला. भगवान उवाच. किती वर्षापूर्वी हे ज्ञान दिलेलं आहे कोणी सांगू शकत नाही. वेद सनातन आहे, ज्ञान सनातन आहे. पण तरी सुद्धा आज आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं आणि विचार केला मानवतेचा, आपल्या स्वतःचा, तर हे ज्ञान जसंच तसं लागू पडतं. इतका परिपूर्ण अभ्यास. अर्थात भगवंतांनी स्वतःच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे, हे ज्ञान शुद्धच असेल. ते प्रत्येकाला लागू पडेल. त्या काळात भगवद्गीता दिली गेली, तेही त्यावेळच्या लोकांना समजणं शक्य होतं. त्यानंतर तेही समजणं कठीण झालं म्हणून 18 महापुराणांची निर्मिती करण्यात आली. अनेक स्तोत्रे, कथा, अजून तुमची पूजा, अर्चा, विधी, ज्ञान वगैरे वगैरे आपल्याला निर्माण केली, जेणेकरून लोकांना कळावं की हा जो शरीर, मन आणि बुद्धिरूपी हा जो देह आहे, हे म्हणजे सर्वस्व नाही. ह्याच्या पलीकडे तो परमात्मा परमेश्वर आहे, जो या संपूर्ण सृष्टीला नियंत्रित करतो आणि तुमच्यामध्ये राहून, आत्मतत्वरूपी राहून तुम्हाला सुद्धा नियंत्रित करतो. आणि आज नाही, जन्मानुजन्म, कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या वासना संपत नाहीत तोपर्यंत. वासना म्हणजे काय? ज्यांचा वास सुद्धा येत नाही, गंध सुद्धा येत नाही. वासना. वासच येत नाही. म्हणजे थोडक्यात ज्या कळतच नाही. त्या त्या वासनांपासून हे शरीर, मन आणि बुद्धी निर्माण झालंय. मग शरीर, मन आणि बुद्धीला वासना कशा कळतील? अशक्य आहे. शरीर, मन आणि बुद्धी ज्या तुमच्या काही प्रारब्ध वासना आहेत, त्या संपवण्यासाठी तुम्हाला मिळालेलं आहे या जन्मामध्ये. त्या तुम्हाला संपवाव्याच लागतील. ज्या प्रारब्ध वासना म्हणतात. आणि जर तुमचं मन शांत राहिलं, तुम्ही जगापासून परावृत्त झालात, त्याच्यामध्ये गुंतला नाही, तर तुमचं मन शांत होईल. तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकाल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला कळेल, अरे ही जी वासना, ही जी वासना माझी इच्छेमध्ये व्यक्त झालेली, अर्थात इच्छेमध्ये व्यक्त झाल्यानंतरच कळतं आपल्याला. त्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकाल. योग्य अयोग्याचा तुम्ही न्यायनिवाडा करू शकाल. आणि मग योग्य ते करा. तुम्ही जर योग्य कर्म केलं तर फळ पुण्य आहे. तुम्ही जर अयोग्य कर्म केलं तर फळ पाप आहे. पापी शेवटी नरकामध्ये जातो, पुण्यवान शेवटी स्वर्गामध्ये जातो आणि शेवटी अंततः मोक्ष प्राप्त करतो. भगवंतांनी आतापर्यंत गीतेमध्ये दिलेलं ज्ञान जे आपण अभ्यासलेलं आहे, 16 अध्याय अभ्यासलेले आहेत, त्याचा उपयोग आपण योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट आपल्यासाठी काय आहे? अर्थात ह्या गोष्टी सापेक्ष आहेत. जे तुमच्यासाठी चांगलं आहे, ते दुसऱ्यासाठी चांगलं असेलच असं नाही. जे दुसऱ्यासाठी चांगलं आहे, ते तुमच्यासाठी वाईट सुद्धा असेल. तुमचा स्वधर्म काय? तुमच्या वासना काय आहेत? थोडक्यात तुमच्या इच्छा काय आहेत? या जाणा आणि त्या संपवण्यासाठी तुम्ही कर्म करा.
भगवंतांनी निस्वार्थ कर्म करायला सांगितलेलं आहे. अर्जुनाने ऐकलेलं आहे. तो म्हणतो मला कळलं. पण शेवटी काय कळून सुद्धा तो वळला का? त्याने सांगितलं का भगवंता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी क्षत्रिय आहे, मी युद्ध करायला पाहिजे, मी युद्ध करतो. युद्ध करतो म्हटलं का? नाही. म्हणजे कळलं पण वळालं नाही. ज्ञान आहे, विज्ञान नाही, विद्वत्ता नाही, अक्कल नाही, हुशारी नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करू शकत नाही जगामध्ये. स्वतःच्या स्वधर्माप्रमाणे कर्म करण्यासाठी तो उपयोग करू शकत नाही. का? त्याच्यामध्ये श्रद्धा नाही. त्या ज्ञानावर श्रद्धा नाही. जे आत्मज्ञान भगवंतांनी प्रदान केलेलं आहे त्या ज्ञानावर श्रद्धा नाही. कळलं पण वळत नाही. का? तुम्ही बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात हो, पण किती गोष्ट तुम्ही मान्य करता आणि योग्य म्हणून करता? गुरुजी कसं करणार? ते मला आवडतच नाही. तो माझा स्वभावच नाही. तुम्ही टाळता. जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही टाळता आणि जे आवडतं ते तुम्हाला कळत असतं हे योग्य नाही. याच्यामुळे मला त्रास होईल. तरी सुद्धा तुम्ही करता. डायबिटीस आहे. 300-400 शुगर आहे. इंजेक्शन घेतो. तरी सुद्धा जिलेबी म्हणजे गुरुजी काय सांगायचं? धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं लक्ष नंतर मिळणाऱ्या प्रसादाकडे असतं. काय सुंदर प्रसाद होता हो. कालचा प्रसाद किती छान होता. ती चव रेंगाळत असते. भगवंतांनी सांगितलेलं आहे, तुमच्या वासनांमुळे जी पण कर्मफलं तुम्हाला प्राप्त होतील, ती पूर्णतः नष्ट होणार नाही. काही ना काही स्वरूपामध्ये तुमच्या मनावर त्याचा ठसा राहीलच. पण ज्या क्षणी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, तेव्हा ती चव सुद्धा नष्ट होईल. तो ठसा सुद्धा नष्ट होईल. मनच राहणार नाही, तर मनावरती ठसा कसा राहील? ठसा म्हणजे वासना. कशा राहतात? त्या वासना पूर्णतः जातील, जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल. पण सर्व ज्ञान प्राप्त केलं, अक्कल शिकली, हुशारी शिकली, तरी सुद्धा आपण ते करू शकत नाही. कारण आपली श्रद्धा प्रबळ नाही. अनन्य चिंतयंत, अनन्य चित्त, अनंत चिंतयंत. चित्तात दुसरा कुठलाही विचार नको. चित्त म्हणजे काय? शरीर, मन आणि बुद्धीच्या पलीकडे असलेला जी तुमची जाण आहे, जाणीव आहे, त्याला चित्त म्हणतात. त्या चित्तामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही. केवळ परमात्मा परमेश्वराचा, भगवंताचा विचार आहे. अनन्य चिंतयंत. दुसरा कुठल्याही गोष्टीचं चिंतन करायचं नाही आणि सतत करायचं. दुसरा कोणताही विचार चित्तामध्ये नको आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं चिंतन सुद्धा करायचं नाही. काहीच करायचं नाही. फक्त परमात्मा परमेश्वरावरतीच विश्वास ठेवायचा. त्याला खरी भक्ती म्हणतात. विचार करा, बघा तुमची भक्ती कशी आहे. तुम्हालाच स्वतःला स्वतःहून जाणायचंय. तुम्हाला स्वतःची परीक्षा घ्यायची आहे. आत्मपरीक्षण करायचंय आणि शोधून काढायचंय तुम्ही कोणत्या स्थितीत आहात. हे जर तुम्ही योग्य प्रकारे शोधून काढलं, तर तुम्हाला कुठे जायचं आहे मोक्षप्राप्तीपर्यंत हे माहिती आहे. तुम्ही कुठे आहात हे माहिती आहे. सरळ रेषा मारा आणि स्वतःसाठी योग्य तो आध्यात्मिक मार्ग निवडा आणि श्रद्धापूर्वक त्या मार्गाने मार्गक्रमण करत 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 हळूहळू मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोच.
सर्वत्र म्हटलंय, भगवंत म्हणतात सर्व आध्यात्मिक ज्ञानामध्ये म्हटलंय श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. पण नक्की ते राहील कशी हो? कशी आपली श्रद्धा अढळ बनेल? ज्ञान आहे, अक्कल आहे, हुशारी आहे, पण श्रद्धा नाही म्हणून मोक्ष नाही. कारण ध्यान साधनेमध्ये मन लागत नाही. बुद्धी चंचल असते. जोपर्यंत तुमची बुद्धी परमात्मा परमेश्वरावरती परिपूर्ण विश्वास ठेवणार नाही आणि मन त्या परमात्मा परमेश्वराला पूर्णतः शरण जाणार नाही, तोपर्यंत तुमची श्रद्धा परमात्मा परमेश्वरावर अढळ होणार नाही. भगवंतांनी 16 अध्यायामध्ये ध्यान साधनेपर्यंत आपल्याला पोहोचवलं. ध्यान म्हणजे काय हे स्पष्ट केलं. आणि ध्यान साधना करत मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला श्रद्धा उपयोगात येते. ती तुमच्यामध्ये कशी बिंब व्हावी याच्यासाठी भगवंतांनी 17वा अध्याय दिलेला आहे. श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धेचं 3 गुणांच्या संदर्भाने भगवंतांनी स्पष्टीकरण केले. ही श्रद्धा कशावर अवलंबून असते? ही श्रद्धा तुमच्या आहारावर अवलंबून असते. यज्ञ, तप, दान, आहार हे 4 गोष्टी आहे, याच्यावर श्रद्धा अवलंबून आहे. तर या गोष्टी सात्विक असेल तर तुमची श्रद्धा सात्विक आहे. या गोष्टी जर रजसिक असेल तर तुमची श्रद्धा रजसिक आहे. तमसिक असेल तर तुमची श्रद्धा तमसिक आहे. त्यांच्या प्रमाणानुसार तुमच्या श्रद्धाचं प्रमाण आहे. तुमचा आहार कसा, यज्ञ म्हणजे तुम्ही कशा प्रकारे कर्म करता, तप म्हणजे किती आढळ श्रद्धेने तुम्ही ठरवलेली गोष्ट करता दृढनिश्चयीपणे. शरीराद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे तुम्ही तपश्चर्या करता. ती कशी करता? त्याची क्वालिटी काय? आणि दान. तुम्ही जर दुसऱ्या जीवाला ओळखलं नाही, त्याला जाणलं नाही, त्याच्यातील तो देव पाहिला नाही. माझ्यामध्ये जो देव आहे, हे आत्मतत्व आहे. त्यामुळेच दुसऱ्या जीवामध्ये सुद्धा जीवात्मा आहे. ज्या आत्मतत्वामुळे माझ्यामध्ये जीवात्मा आहे, ज्यामुळे मी जिवंत आहे, त्याचमुळे दुसरा जीव सुद्धा जिवंत आहे. हे सत्य जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये पूर्णतः बिंबवत नाही, तोपर्यंत तुमची श्रद्धा अढळ होणार नाही. यज्ञ केलं, आहार योग्य घेतला. आहार म्हणजे इनपुट. तुम्हाला ज्ञानेंद्रियांद्वारे तुम्हाला मिळतं जगापासून. ते इनपुट तुम्ही क्वालिटी कंट्रोल आहे का? त्यानंतर प्रोसेसिंग, यज्ञ, तप, दान, प्रोसेसिंग आहे. त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करता आणि आउटपुट देता. कसं आहे? याच्यावर तुमची श्रद्धा अवलंबून आहे. तुमची श्रद्धा सात्विक आहे, रजसिक आहे, तमसिक आहे. ज्याची श्रद्धा सात्विक असते, एक ढोबळमानाने उदाहरण सांगतो. तो मनुष्य देवदेवतांची पूजा करतो, गुरुची पूजा करतो. महात्म्यांची, सिद्ध पुरुषांची पूजा करतो. जो रजसिक श्रद्धा असलेला पुरुष आहे, श्रद्धा समजून घ्या. हे सर्व आहे तुमच्याकडे.
सर्व गोष्टी म्हणजे ज्ञान सात्विक आहे, विज्ञान सात्विक आहे, विद्वत्ता सात्विक आहे, परंतु तुमची श्रद्धा सात्विक असेल तर तुम्ही मोक्ष प्राप्त करता. परंतु तुमची श्रद्धा रजसिक असेल तर तुम्ही या जगाच्या जन्म मरणाच्या चक्रव्यूहामध्येच गुंतलेले राहता. आणि तमसिक असाल तर मनुष्य जन्म सुद्धा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. सध्याचं क्वालिटी लाईफ जे तुम्ही जगतात याची गॅरंटी नाही. का? कारण तुमचे पाप वाळतात, तुम्ही नरकाकडे जाता. पण सर्व जरी असलं, ज्ञान असलं, अक्कल असली, हुशारी असली, परंतु श्रद्धा जर रजसिक असेल तर तुम्ही त्या जगामध्येच गुंतलेले राहता. जन्म मृत्यूच्या चक्रातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. श्रद्धा ही या सर्व गोष्टी नंतरची आहे. श्रद्धेचे जे गुण आहेत, गुण म्हणण्यापेक्षा थोडक्यात ज्याच्यावर तुमची श्रद्धा अवलंबून आहे त्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. प्रथम आहार. आपण पाहतो जगात ब्रँडेड आहार, सात्विक आहार, सात्विक अन्न ग्रहण करा. पण सात्विक अन्न ग्रहण केलेला सात्विकच असतो असं नाही. रजसिक आहार. सात्विक आहार कोणता? जो तुमचं मन शांत करतो, स्निग्धमय, जो आनंददायक आहे, आल्हाददायक आहे, तो सात्विक आहार. सात्विक मनुष्याला असा आहार प्रिय आहे म्हणून त्याला सात्विक आहार म्हणतात. सात्विक आहार ग्रहण केल्याने तुम्ही सात्विक बनत नाही. सात्विक मनुष्याला तो आहार आवडतो, तो आहार तो ग्रहण करतो, तो आहार त्याच्या सत्व गुणासाठी पोषक आहे म्हणून त्याला सात्विक आहार म्हणतात. तेच राजसिक आहारासाठी आहे, तेच तामसिक आहारासाठी. राजसिक आहार टेस्टी, आंबट, तिखट, झणझणीत. त्याच्याने काय होणार? तुम्ही जगामध्ये गुंतणार. कितीतरी ज्ञान प्राप्त केलं तरी सुद्धा आहारावर, थोडक्यात तुमच्याकडे येणाऱ्या इनपुटवर तुमचा कंट्रोल नाही. ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, पण तुमचं संगत कशी आहे त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का? जर ते तुमच्या गुणांना पोषक नसेल तर तुमच्यासाठी भयावह आहे. परत धर्म भयावह. तमसिक आहार म्हणजे शिळा, त्याग केलेला, माणसाच्या खाण्याच्या लायक नसलेला. थोडक्यात असा आहार ज्या लोकांना प्रिय आहे ते तमसिक आहेत. त्या 3 प्रकारचा आहार भगवंतांनी दिलेला आहे. त्यानंतर भगवंत आपल्याला त्याग स्पष्ट करतात. एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही त्याग करू शकत नाही. तुम्ही जर योग्य कर्म केलं आणि तुमच्या वासना जर संपल्या तर त्या वासनेचा त्याग होतो, त्याच्यापासून तुम्ही मुक्त होता. ज्या इच्छेसाठी तुम्ही कर्म करत असता त्या इच्छेपासून मुक्त होता. एक तर ती पूर्ण होते किंवा तुम्हाला कळतं त्या इच्छेमध्ये काही अर्थ नाही, तुम्ही त्याच्या पलीकडे जाता, त्या इच्छेचा त्याग करता, होतो. जर तुमचं कर्म योग्य असेल तर. भगवंतांनी इथे त्याग स्पष्ट केलेला आहे. सात्विक, राजसिक, तामसिक कर्म अगोदरच्या विभागात स्पष्ट केलेले आहेत. आतापर्यंतच्या अध्यायामध्ये कर्म सांगितलेले. त्यानंतर त्याग. तुम्ही कर्म करता पण तुमचा उद्देश काय? तुमचे निस्वार्थ कर्म असतील तर तुमचा त्याग
सात्विक त्याग. तुमचं जर इच्छायुक्त कर्म असतील, भली त्या इच्छा कितीही चांगल्या असो, सात्विक असो, पण इच्छायुक्त कर्म असेल तर राजसिक त्याग होतो. आणि जर अज्ञानामुळे तुम्ही कर्म करत असाल आणि जर त्याग झाला, थोडक्यात मंदिरामध्ये गेले, मंदिरा पेटीजवळ पैशाची थैली ठेवली, तिथेच विसरून गेला, तमसिक त्याग. मंदिराला गरज आहे, त्यामुळे लोकांना फायदा होतो, म्हणून तुम्ही जाणून बुजून जर दिलं, कोणत्याही अपेक्षेने न दिलेलं दान, त्यामुळे जो त्याग निर्माण होईल तो सात्विक त्याग. त्यानंतर भगवंतांनी तपोसाधना स्पष्ट केली. तुमचं तप कसं आहे? सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. शरीर, वाचा आणि मनाने तुम्हाला तप करायचंय. जर तुम्ही देवादिगांची पूजा करत असाल, ब्राह्मणांची पूजा करत असाल, तर शरीराद्वारे तुम्ही पुण्यकर्म कराल. जे कर्म पुण्य निर्माण करतात ते सात्विक तप. शरीराने जर तुम्ही देवदेवतांचे, गुरुचे, महान लोकांचे जर पूजा अर्चा केली तर सात्विक तप ठरतं. मनामध्ये तर शुद्ध विचार, इतरांना मदत करणं, पवित्रता जर असेल, सात्विक मन आहे तुमचं, तुमची मनाद्वारे घडणारी तपोसाधना सात्विक आहे, तुमचा इतरांना उपयोग आहे. आणि जर अज्ञानामुळे, आळसापोटी, निष्काळजीपणे तुम्ही काहीही केलं, ते तमसिक तप आहे. ते शारीरिक स्तरावरती आहे, मानसिक स्तरावरती आहे. आणि वाचा, तुमची वाचा कशी आहे? थोडक्यात तुमचं आउटपुट कसं आहे? आल्हाददायक पाहिजे, दुसऱ्याला उपयोगी पडणारा पाहिजे, कोणालाही त्याचा त्रास व्हायला नको. असं शरीर, वाचा आणि मनाने तुम्ही तपोसाधना करता. त्यामुळे तुमची वृत्ती देण्याची होते, शेअर करण्याची होते. समोरच्या मधला तुम्ही देव जाणता, ते आत्मतत्व जाणतात, जे तुमच्यामध्ये, ज्यामुळे तुम्ही जिवंत आहे त्यामुळे तो सुद्धा जिवंत आहे, हे सत्य जाणता. तेव्हा तुम्ही दान करता. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, पात्र व्यक्तीला दिलेलं दान सात्विक असतं. काहीतरी परताव्याच्या अपेक्षेने, मला काहीतरी मिळेल या अपेक्षेने जर तुम्ही दान दिलं, राजसिक आहे. आणि नकळत घडलेलं दान तमसिक आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आहार, तपोसाधना, यज्ञ, दान, तप ही कर्म स्पष्ट केलेली. आणि सात्विक श्रद्धा कशी आहे ही स्पष्ट केली. याद्वारे तुम्ही जर सात्विक कर्म केलीत, म्हणजे सात्विक यज्ञ केलं, सात्विक श्रद्धा होईल, सात्विक तपोसाधना करा, सात्विक कर्म करा, वाचा म्हणजे कर्म, तेव्हा तुमची श्रद्धा अनन्य चिंतयंत, अनन्य चित्त होईल, आढळ होईल, त्या परमात्मा परमेश्वराहून कधीही ढळणार नाही. हे सत्य स्पष्ट केल्यानंतर भगवंतांनी ह्या जगाची पासून मुक्त होण्यासाठीची गुरुकिल्ली दिलेली. ओम तत्सत असत. ओम म्हणजे काय? मनुष्य श्रद्धा सात्विक झाली, पर्यंत आला, त्या सात्विक श्रद्धेने जी ध्यान साधना करतो, ओम या मंत्राचा जप करून तो सुरुवात इथून करतो आणि तत् परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचतो. ओम तत् सत, हे सत्य आहे. जे कर्म
तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातं ते सत आहे, म्हणजे ते सत्कर्म आहे. आणि हा जो मार्ग आहे तो सत्य तत्वाचा मार्ग आहे. म्हणजे हा मार्ग सुद्धा सत आहे आणि ही तपस्या सुद्धा सत आहे, हे कर्म सुद्धा सत आहे. ओम सुरुवात करता, तत् तिथपर्यंत पोचता, आणि सत जे तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आणि त्यासाठी लागणाऱ्या साधन. ओम तत्सत. आणि पुढे म्हटलंय असत. हे सोडून परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीच्या, ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठीची कर्म सोडून, साधना सोडून जे काही तुम्ही जगामध्ये करतात ते असत आहे. थोडक्यात वासना प्रेरित जे पण कर्म तुम्ही कराल, इच्छा प्रेरित जे पण काही तुम्ही कराल ते असत्य आहे. सत्य काय? ब्रह्म. जेव्हा तुमची श्रद्धा अनन्य चित्त, अनन्य चिंतयंत होईल, अशा सात्विक श्रद्धेने जेव्हा तुम्ही ओम तत्सत हा मार्ग पत्कराल, तेव्हा तुम्ही त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचाल, मोक्ष प्राप्ती. अशा प्रकारे भगवंतांनी श्रद्धा स्पष्ट केलेली. श्रद्धा म्हणजे काय हे परिपूर्णता स्पष्ट केले. पण पुढील विभागामध्ये अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हरिओम. हरिओम सर.